नमस्कार. मी जयंत चिमणलाल गुजराती, भागीदार चिमणलाल गोविंदास, भवानीपेठ आणि मार्केट यार्ड. आमचा खाद्यतेल वनस्पती तुपाचा पिढीजात व्यवसाय आहे. आमचा एकत्र कुटुंब पद्धतीत विश्वास असून त्या पद्धतीचाच आमचा व्यवसाय आहे. आमच्या व्यवसायाची स्थापना झाली 1930 साली. आज जवळजवळ आम्ही 95व्या वर्षात काम करतोय आणि घरातली चौथी पिढी आमच्या बरोबर आता काम आहे. आम्ही 3 पिढ्यात आता काम करतो, एक पिढी मागे गेली. खाद्यतेले वनस्पती तूप या पद्धतीचा आमचा व्यवसाय असल्यामुळे डोळ्यात त्याच प्रकारे तेल घालून आम्हाला व्यवसाय करायला लागतो. आमचा व्यवसाय माझ्या आजोबांनी 1930 साली सुरू केला. 1933 पासून माझे वडील या व्यवसायात आले. 1970 पासून माझे काका या व्यवसायात आले आणि मग माझे वडील काका असा व्यवसायाचा प्रवास सुरू झाला. 1980च्या सुमारास मी चालत्या गाडीत या व्यवसायात बसलेलो आहे. तोपर्यंत माझ्या वडिलांनी, आजोबांनी, काकांनी भरपूर मेहनत करून हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. 1980 सालापासून मी या व्यवसायात भागीदार झालो आणि आमच्या बाबांबरोबर, काकांबरोबर व्यवसायात काम करू लागलो. व्यवसायात काम करताना रोजच प्रत्येक घडीला शिकायची संधी असते. मागचं गेलं ते गेलं, नवीन येणाऱ्या याला कशी द्यायची हे व्यवसायात शिकायला मिळतं. हा व्यवसाय चालू असताना आधुनिक काळात मॅनेजमेंट हा भयंकर शब्द इथे अस्तित्वात आला. पण मॅनेजमेंट ही भारताच्या संस्कृतीत मुळापासूनच रुजलेली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत थोरांचा मान राखणे, थोरांच्या विजनवर आपण कार्य करणे, एकमेकांशी सांभाळून घेणे, नवीन नवीन प्रयोग आत्मसात करणे, हे सगळं जे आपल्या भारतीय संस्कृतीत कुटुंबात आहे तीच मॅनेजमेंट आहे. मॅनेजमेंट काहीही वेगळं नाहीये. त्या पद्धतीने व्यवस्थित विजन ठेवून सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणे आणि स्टेप बाय स्टेप वर जाणे ही मॅनेजमेंट आहे. हो, नक्कीच भारतीय संस्कृतीतच हे मॅनेजमेंटचे धडे आहेत. त्या पद्धतीने आम्ही व्यवसायात काम करताना व्यवसायात प्रत्येकाची जबाबदारी विभागून घेणे, प्रत्येकाची कामाची पद्धती विभागून घेणे आणि मग एकत्ररित्या व्यवसाय करणे, याच्यावरच आमचा व्यवसाय विश्वास आहे आणि ते 100% सत्य आहे. आत्मनिर्भर भारत ही सध्याची मोदीजींनी दिलेली आपल्याला हाक आहे. बरोबर आहे, आत्मनिर्भर भारत हा व्हायलाच पाहिजे. त्या दृष्टीने आम्हीही आमच्या व्यवसायात प्रयत्न करू. परदेशातून आयात केलेल्या तेलांपेक्षा भारतीय तेल म्हणजे उदाहरणार्थ शेंगदाणा तेल, करडई तेल ही जी आपल्या इथे विसरत चाललेले तेल, आम्ही त्या गोष्टींचा जास्त प्रमोट करतो आणि ते व्यवसाय जास्त कसे नावारूपाला येईल हे बघतो. आणि हो, आत्मनिर्भर भारत आम्ही सुद्धा अंगीकारलेला आहे. जनता सहकारी बँकेचा आणि आमचा संबंध 1970 सालापासून आहे. आमच्या व्यवसायाच्या प्रगती आणि व्यवसायाच्या वाटचालीत चढ उतार हे होतच असतात. काही वेळेला चढ असतो, काही वेळेला उतार. पण त्या याच्यात जनता बँकेने आम्हाला जी साथ दिली, जेव्हा नवीन लोक या व्यवसायात यायला लागतात, येस, व्यवसायात स्वप्न नेहमी मोठी ठेवावीत, पण ती स्टेप बाय स्टेपच करावी. एकदम उडी मारण्यात व्यवसायात कधीही यश येतं असं मला वाटत नाही. तुम्ही जेव्हा स्टेप बाय स्टेप चढत जाता, व्यवसायातले बारकावे, खाचकावे हे तुम्ही अनुभवत जाता. चढ उतार अनुभवत जाऊन जेव्हा तुमचा धंदा होतो, तेव्हा त्या धंद्याला व्यवस्थित पाया मिळतो आणि तो धंदा यशस्वी होतो. त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांनी सुद्धा नक्की मोठी स्वप्न बघावी, पण स्टेप बाय स्टेप बघावी. व्यवसाय करताना व्यवसाय हा नेहमी पारदर्शी पाहिजे, अतिशय सचोटीने केलेला पाहिजे. माझ्या वडिलांचं किंवा आमच्या फर्मचं नाव हे सचोटीपणासाठी आणि प्रसिद्ध आहे. गिरायकाचा विश्वास हाच तुमचा धंदा असतो. धंद्यात नफा हा आपोआप येतो. तुम्ही चौफेरपणे लक्ष ठेवा, गिरायकावर भरोसा ठेवा, समोरच्यावर भरोसा ठेवा, आपल्या व्यवहारातली कार्यपद्धती पारदर्शी ठेवा. व्यवसायात यश नक्की मिळतं. चौफेर लक्ष ठेवायला पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. माझ्या एकट्यामुळे व्यवसाय चालतो असं कोणीही म्हणू नये. सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. आर्थिक संस्था, बँक्स यांच्याशी तुमचे रिलेशन्स हे कायम चांगले पाहिजेत. बँकांना जशी जरुरी असते तशी आपल्यालाही बँकांची जरुरी असते. याबाबत तर मला जनता सहकारी बँकेबद्दल भयंकर अभिमान वाटतो की त्यांनी मला कधीही कमीपणा वाटून दिला नाही, कमी पडू दिला नाही. काही म्हणजे जो काही माझी अडचण असेल त्याच्यावर त्यांनी आज ना उद्या, लवकर किंवा उशिरा, उत्कृष्टपणे सोल्युशन काढून दिले आणि निरनिराळ्या प्रकारच्या आता जशा फॉरेन बँका आहेत तशा आता जनता बँकेने इन्व्हेस्टमेंट क्षेत्रातही पदार्पण केलं. ते इन्व्हेस्टमेंट बाबतही आता गाईड करतात. तसं ते केलंच पाहिजे आणि त्याचे जसा बँकेचा उत्कर्ष होतो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे. सगळ्यांनी मिळूनच व्यवसाय करावा आणि तो व्यवसाय पारदर्शीच पाहिजे. आधुनिक तरीही विचार आमचे.
जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.